नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगचा तुम्ही नवीन प्रोमो नसेल ऐकला तर आता ऐका. खूप इंटरेस्टिंग आहे. काय वळण येईल हे बघूया आता या प्रोमोनंतर. तर प्रेक्षकांनो, खऱ्यात तन्वीचा म्हणजे आपल्या सायलीचा वाढदिवस असतो. पण सगळ्यांसाठी प्रिया हीच तन्वी, म्हणून आता प्रियाचा बर्थडे सेलिब्रेट करत असतात सगळे. तर होतं असं की आता प्रतिमा जेव्हा प्रियाला केक चारायला जाते तेव्हा अचानक प्रियाला केक न चारता आता सायलीकडे वळत जाते प्रतिमाचे पाय आणि प्रतिमा सायलीला सगळ्यांसमोर आता केक चारते. तर सायली तोच हात घेऊन आता रविराजकडे नेते प्रतिमाला आणि रविराजलाही तो केक भरवते. तसं सायलीला आता सगळं तिचा भूतकाळ आठवल्याप्रमाणे. तर त्यावर आता प्रतिमाला सुद्धा एक जुनी गोष्ट आठवते आणि प्रतिमा म्हणते, तुम्हाला आठवते का रविराज, की तन्वी लहान असताना असंच करायची, की मी जेव्हा तिला केक चारला तेव्हा हाच घास तुम्हाला पण चारायची. आणि त्यानंतर आता सायली म्हणते, मला असं का वाटतंय की हे आधी सुद्धा घडलंय माझ्यासोबत. आणि आता सायलीला परत भास व्हायला लागतात सगळ्यांसमोर. तर बघूया प्रेक्षकांनो, काय होतं, काय इंटरेस्टिंग होतं आता पुढच्या भागामध्ये. सायलीच्या आता खऱ्या आईबाबाच्या शोधात आता रविराज प्रतिमाचं सत्य तर समोर येणारच आहे. हे सायलीचे आईबाबा आहे. तर अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. आणि तुम्हाला प्रोमो आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.